वेलकम टू ऑल इन नालंदा भारतम. जसं की तुम्हाला मी आधी म्हणलेलं होतं की जे आपल्या लोकसेवा आणि राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला ॲन्सर रायटिंग करावं लागतं. आता हे ॲन्सर रायटिंग करताना जे आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो त्याची जी मागणी असते शाळेची शालेय शिक्षणाची आणि आपल्या आयोगाची मागणी यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो आणि तेच आपल्या उत्तरामध्ये दिसून आलं पाहिजे. तर कसं असतं, तर या संदर्भात हे जे आजचं लेक्चर असणार आहे हे नक्कीच तुमच्या विचारामध्ये जे काही तुमच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर पाडेल असं मला खात्री आहे. त्यामुळे हे शेवटपर्यंत नक्की पहा. जे काय डाऊट्स असतील ते आपण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याचं निरसन करण्यातसुद्धा येईल. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आता बघा, शालेय शिक्षण जे आहे, शाळेमध्ये जे आपण जे विषय वाचलेला असतो, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, हे विषय आपण फक्त काय करतो, माहिती मिळवण्यासाठी वाचत असतो किंवा पाठांतर करत असतो आणि त्यामुळे काय जे आपले एक्झाम्स आहेत ते पास करणं हे आपलं मुख्य ध्येय असतं आणि तथ्य गोळा आणि फॅक्ट्स जे काय असेल ते गोळा करणे. पण इथंच आयोगाची जी मागणी असते, म्हणजे UPSCची म्हणा किंवा MPSCची म्हणा, यासारख्या परीक्षा घेणाऱ्या आयोगांची मागणी फक्त पाठांतराची नसते. तर त्यांना तुमच्याकडून काय हवं असतं की जे विषयांचे जे खोल आकलन झालेलं आहे का नाही, ह्या जे विषय आहेत इतिहास, समाज, पर्यावरण यासारख्या ह्या विषयांचं जे काही तुम्हाला माहिती वाचून जे आकलन झालेलं आहे आणि त्या आकलनाच्या बेसिसवर त्यांचे एकमेकांशी असलेले संदर्भात्मक जे संबंध असतात, म्हणजे हे जे इतिहास लिंक करू शकतो आपण भूगोलाशी, भूगोल लिंक करू शकतो अर्थव्यवस्थेशी, म्हणजे हे लिंकिंग जे असतं ते आपल्या त्या उत्तरलेखनामध्ये दिसलं पाहिजे. आणि हाच जो प्रशासकीय दृष्टिकोन असतो ती आपली असते, ती आयोगाची मागणी असते. हे मी तुम्हाला इथं सांगते. आता बघा, डोंट जज ए बुक बाय इट्स कवर असं मी इथं का लिहिलं आहे, तर जे आपण शालेय शिक्षणामध्ये पाहतो, काय पाहतो असं काय अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की राज्यसेवा किंवा लोकसेवेचा अभ्यास म्हणजे 5वी ते 12वीची जी NCERTची पुस्तकं आहेत ती फक्त वाचणे. तर हा जो एक चुकीचा गैरसमज आहे. तर त्याचं जे काय वास्तव आहे ते म्हणजे काय की जी पुस्तके दिसायला जी शालेय स्तराची वाटली तरी त्या बेसिसवर आयोगाचे प्रश्न त्या पुस्तकाचे जे फॅक्ट्स आहेत त्या गोष्टीवर नसतात जास्त करून, म्हणजे ॲन्सर रायटिंगचे तरी. तर ते कशा असतात, तर त्या पुस्तकामधील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा वापर करून काय करतो आयोग, जे चालू घडामोडी आहेत, करंट अफेअर्स आहेत त्याच्याशी जोडून विचारले जातात. त्यामुळे इथं बघा, आपल्याला वरचं वाचन करून चालत नाही. आता ही जी पुस्तकं आहेत या पुस्तकात आत दडलेला खरा अर्थ आणि गाभा समजून घ्यावा लागतो. आता हीच जी गोष्ट आहे ती, आता ही गोष्ट तुम्हाला आपल्या आत्ताचं जे आपण इतिहासामध्ये आपण जे एक्झाम्पल पाहू शकतो आपण इथले, तुम्हाला त्या एक्झाम्पलने तुम्हाला जास्त मार्ग समजेल. जे तुम्हाला माहिती आहे, खुष्कीचा मार्ग, तो ऑटोमन तुर्कांनी काय केलेलं होतं, जे रोम साम्राज्याची जी राजधानी आहे कॉन्स्टँटिनोपल, ती जिंकून घेतल्यानंतर जो खुष्कीचा मार्ग होता तो बंद केलेला होता. मग आता ही आपण रिकामी जागा सारखी भरत असतो, हे आपल्या मॅडमने पाठांतर करून आपल्याकडून घेतलेलं होतं. पण ते शालेय शिक्षणामध्ये आपण कसं पाहत असतो की खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा एक व्यापारी महामार्ग. तर अजून काय की प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये भारत आणि युरोपच्या दरम्यान या जो व्यापार होता तो प्रामुख्याने ह्या खुष्कीच्या मार्गाने म्हणजे सिल्क रोडनी होत होता. आता 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकले आणि ह्या खुष्कीचा मार्ग बंद केला. म्हणजे शाळेची मागणी काय होती की जो खुष्कीचा मार्ग कोणी बंद केला, आणि याचं उत्तर काय, तुर्कांनी. एवढंच लिहिले की गुण आपले मार्क्स मिळून जायचे. पण याच बेसिसवर जो आपला आयोग आहे तो कसा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, तर बघा, कॉन्स्टँटिनोपल हे भौगोलिकदृष्ट्या युरोप आणि आशियाच्या सीमेवर होते. ठीक आहे, तर तुर्कांनी हा खुष्कीचा मार्ग बंद केल्यामुळे काय झालेलं होतं, युरोपीय देशांची जी आर्थिक नाकेबंदी झाली. बघा, म्हणजे युरोपीय देश जे होते ते काय करत होते,
आपल्या भारतासारखे आपले जे त्यांना मसाल्याच्या पदार्थासाठी अवलंबून राहावं लागत होतं. ही आपल्याला एक अंडरस्टँडिंग झाली पाहिजे, ही आपली आयोगाची मागणी असते. म्हणजे एका देशाची डिमांड ही दुसऱ्या देशाची काय म्हणतात त्याला मागणी आणि पुरवठा, हा इथनं जी कॉन्सेप्ट आहे ही तुम्हाला समजली पाहिजे. बरं ठीक आहे. आता ह्या गोष्टीचा परिणाम काय झाला बघा, म्हणजे आयोग बघा कसा पाहतो. आता हे भूमार्ग बंद झाल्यामुळे जे आर्थिक परिणाम काय झाला की युरोपामधले जे मसाल्यांचे भाव होते बघा, आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही. आता युरोपामध्ये जे मसाल्यांचे भाव होते ते काय झालेले, गगनाला भिडलेले. त्यामुळे काय झालं का, जो काही नवीन सागरी मार्गाचा शोध घेणे ही ती त्या देशाची म्हणजे युरोपीय देशांची ती गरज बनली. इथे आपण काय करतोय की जी इतिहास जो आहे त्या इतिहासाचा भूगोलाशी संबंध आणि अर्थव्यवस्थेशी संबंध हा एकमेकांशी म्हणजे हा जो संबंध आहे इतिहासाचा भूगोलाशी अर्थव्यवस्थेचा, हा आपण इथं संबंध जोडतोय आणि हा संबंध तो आपल्या उत्तरलेखनामध्ये दिसला पाहिजे, ही असते मुख्यतः आयोगाची मागणी. ठीक आहे. आता अजून काय म्हणू शकतो आपण इथं की भारतावरील याचा दूरगामी परिणाम काय झाला बघा. जो आता तो मार्ग बंद झाल्यामुळे काय झालं की भारताचा व्यापार जो जमिनीवरून होत होता बघा, जो व्यापार आहे तो जमिनीमार्गे होत होता, तो व्यापार काय झाला की समुद्रामार्गे होऊ लागला. म्हणजे ते रूट तिथला बंद झाला आणि इकडचा सुरू झाला. ठीक आहे. परत काय झालं की भारताचे जे ब्रिटिशांचे आणि इतर युरोपीय जी सत्तांचे आगमन आहे ते आपण पाहिलं आणि त्यानंतर आपला 150 वर्षाचा जो कालखंड आहे, जो गुलामगिरीत जे भारताला आपल्याला ढकललं गेलं, म्हणजे हा जो परिणाम बघा, म्हणजे ती घटना घडल्यानंतर जो काही एवढा परिणाम झालेला आहे आणि तो आपण वाचत असतो, ही समजणे ही पण एक गोष्ट मोठी असते. म्हणजे निष्कर्ष काय म्हणायचं की शाळेचा कवर काय असतो, खुशकीचा मार्ग म्हणजे जमिनी मार्ग आणि तिथली जी काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असेल ती तेवढीच. पण पुस्तकाचा जो खरा गाभा असतो म्हणजे ती जी आयोगाची जी मागणी असते बघा, काय असते की खुशकीचा मार्ग बंद होणे ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून तो काय आहे, तो भारताच्या गुलामगिरीचा आणि जागतिक व्यापारी क्रांतीचा एक पाया आहे. हे आपल्याला या विश्लेषणात्मक आकलन म्हणजेच आधारभूत क्षमता विकास, हे मी तुम्हाला सांगत आहे की आधारभूत क्षमतेचा विकास करणे म्हणजे नक्की करायचं असतं. म्हणजे ही गोष्ट भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते, इव्हन ती मलाही माहीत नव्हती. हळूहळू जेव्हा आपण पुस्तक वाचतो आणि त्या पुस्तकाच्या माहिती जी वाचलेली आहे आणि त्या माहितीवर आपण विचार करायला लागतो बघा, आणि ती विचार केल्यानंतर काय जे होतं, जे ते आपल्याला म्हणतो ना ज्ञान वगैरे अनुभव, ते सगळं आपण इंटरलिंक करायला लागतो. आणि मग तेच जे आपण विचार केलेला आहे तेच आपण ते उत्तरामध्ये जे आपण पाठांतर केलेलं आहे ते आपण उत्तरामध्ये लिहू शकत नाही. आता बघा ना, 3 तासाचा वेळ जो आहे आणि त्या 3 तासाच्या वेळेमध्ये आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे असतात. आणि त्या 20 प्रश्नामध्ये ते पण कसे की ते काय फॅक्च्युअल नसतात, हे सगळे असेच कॉन्सेप्च्युअल, म्हणजे विचार करून की अरे हां ह्याचं लिंक इथं लागू शकते का, आणि ती पण एक ब्रॉड माइंडसेटनी तो उत्तरलेखन करावं लागतं. आणि ही गोष्ट काही एका दिवसात होत नाही, ती हळूहळू होत असते. मग ती हळूहळू होण्यासाठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधनं सुद्धा आपल्याला जावं लागतं. आता हे उदाहरण तुम्हाला समजलं का, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता हे झालं इतिहासाचं, म्हणजे हे इतिहासातली घटना आहे. आता हीच गोष्ट करंटमध्ये बघा कशी होते. म्हणजे आता बघा, करंटचा एक टॉपिक घेऊन तुम्हाला सांगते. जी काय आपल्या आता तुम्हाला हे माहिती आहे, अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध चालू आहे. त्यामुळे काय झालं की हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ माहीत असेल, लोकेशन तुम्हाला माहीत असेल. तर आता ही जी गोष्ट आहे ही शालेय शिक्षणामध्ये किंवा जे माहिती आहे ती कसं असतं बघा, आता तो दृष्टिकोन कसा असतो तुम्हाला सांगते. आता इथं बघा, त्याचं आपण काय करतो शाळेच्या पुस्तकात किंवा कर्ममध्ये त्या अभ्यास कवर करत असतील पुढे बघा, तर ती कशी असणार की हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती कुठे, तो ओमान आणि इराणच्या दरम्यान आहे. ठीक आहे. ती पर्शियन आखात आणि ओमानच्या आखात्यांना जोडते. अजून काय असू शकतं की हा अरुंद पाण्याचा मार्ग आहे, म्हणजे ती एक त्याला काय म्हणतात, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कसं काय म्हणतात नाही का, छोटासा पाण्याचा मार्ग म्हणजे जलसंधी म्हणतात बघा त्याला. तर ही अशी व्याख्या असते. किंवा नकाशात तिचे स्थान कुठे आहे एवढे पाहून इथं विद्यार्थी थांबतो. हे झालं शालेय शिक्षण किंवा हे शाळेचं शिक्षण, म्हणजे आपण अभ्यासक्रमात असं मी काय त्याला दोष देते असा भाग नाही, पण आपण काय करतो की त्या जी माहिती वाचलेली आहे त्या गोष्टीवर आपण विचार करत नाही, हिथं आपलं चुकतं.
ठीक आहे. पण ह्याच गोष्टीचा आता आयोग बघा कसा विचार करतो. हां, तर आता जगातील आता ही जी गोष्ट घडली, हां ठीक आहे, या एका अरुंद जलमार्गाच्या जागतिक जिओ पॉलिटिक्समध्ये जे काय भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि इतर गोष्टीवर काय काय परिणाम झाला बघा. आता हे तुम्हाला माहिती आहे, जगातील एकूण खनिज तेल जे आहे त्या वाहतुकीपैकी जवळपास 20% ते 25% तेल वाहतूक ह्या एकट्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होते. हां, मग त्यामुळे काय झालं, जो आपला पेट्रोलचा जो हे आहे चेक पॉईंट म्हणू शकतो आपण, हा एक जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये हा एक हॉर्मुझचा सामुद्रधुनी तो एक चोक पॉईंट आहे. आणि इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे हा मार्ग बंद करण्याची धमकी वगैरे जे काय असेल ती दिलेली आहे. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे काय झालं की जगात इंधनाचं संकट, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, याचं निर्माण झालं. अजून काय झालं की त्याचं या गोष्टीचा आता भारतावर काय परिणाम करतो की भारत जो आपला 80% कच्चं तेल, जवळपास 80 ते 85% जो कच्चं तेल आयात करत होता, ज्यातील मोठा वाटा या मार्गातून येत होता, त्याचा परिणाम झाला. जर हा मार्ग काही दिवसासाठी जरी बंद झाला तरी भारतातील पेट्रोल आणि डिझेल हे महाग झाले. वाहतुकीचा खर्च वाढला. बघा, पेट्रोल डिझेल महाग झाले पण त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेत काय परिणाम पडला की वाहतूक खर्च वाढला. अजून काय झाला, रुपया घसरला. अजून काय झालं की देशात प्रचंड महागाई वाढली. म्हणजे हा झाला जिओग्राफिकल, इकॉनॉमिकल आणि इंटरनॅशनल रिलेशनचा हा भाग झाला. म्हणजे ह्या तिन्हीच्या गोष्टीचा एकमेकांशी संबंध येते आला. ठीक आहे. आता ह्या गोष्टी ह्या घटनेचा जो परिणाम झाला त्या परिणामासाठी उपाय भारताने काय केले बघा. ठीक आहे. तर भारताने काय केलं, पर्यायी मार्ग बघा. म्हणजे भावी प्रशिक्षक म्हणून तुम्ही तुमच्याकडे ह्या समस्येवर काय उपाय असू शकतात हे आपल्याला आयोग चेक करतो. बघा, आता इथं काय आलं, भारत ओमानमधील जो दुख्म बंदराचा जो वापर आहे किंवा चाबहार बंदराचा जो आपला माहिती आहे तुम्हाला, चाबहार बंदर जे की इराणमधला आहे. ठीक आहे. तर तिथं भारत काय करतो आहे, एक इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. अजून काय केलं आहे भारतानं, म्हणजे अगोदर केलेली आहे पण त्याचा वापर तो भविष्यात करू शकतो. ठीक आहे. अजून काय की स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह भारताने केलेले आहेत. की आता ह्या आणीबाणीच्या प्रसंगात देशाचा गाडा चालवण्यासाठी काय केलं आहे की तुम्हाला करंटमध्ये तुम्ही वाचलं असेल बघा, विशाखापट्टणम, मँगलोर आणि पाडूर येथे काय केले की जमिनीखाली बघा तेलाचे मोठे म्हणजे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह साठवून ठेवलेले आहेत. म्हणजे काय म्हणायचं आहे की आता अजून काय करत आहे की आता मोदींनी पण सांगितलं आहे की सोनं वगैरे खरेदी करू नका. म्हणजे जी काही प्रशासक आपल्याला जे गाईडलाईन देतात की ह्यानुसार फॉलो करा. म्हणजे हे काय, तर ही पुढे जाऊन तुम्हाला ते जेव्हा तुमचं ट्रेनिंग वगैरे होणार तर त्यामध्ये ते शिकवलं जाणार. म्हणजे इथं मला तुम्हाला सांगायचं आहे की शाळेमध्ये काय कवर होतं की हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे नकाशातील एक अरुंद पाण्याची रेघ, एवढंच फक्त आहे. पण आयोग काय म्हणतो की हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजेच भारताची ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक बाजारपेठेची नाडी आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. ही मला तुम्हाला सांगायचे की जे आधारभूत क्षमता विकास जे आहे, जे की संबंध आहे ज्याचा आहे की आयोगाची मागणी या संदर्भात, हे मला इथं सांगायचं होतं. बघा, तुम्हाला समजते का, नाही तर तुम्ही त्याबद्दल प्रश्न जे आहेत ते खाली कमेंटमध्ये विचारू शकता. आता याचा पुढे काय असणार आहे आपलं की आता हे जी क्षमता आहे ती आपल्यामध्ये कशी डेव्हलप करायची, याचा हा पुढचा पार्ट असणार. म्हणजे पुढचं जे लेक्चर आहे ते आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे. इथपर्यंत समजलं आहे का नाही मला ते सांगाच तुम्ही. जरी नसेल समजलं तर आपण पुन्हा याबद्दल डिस्कस करू लेक्चरमध्ये. ठीक आहे. आता पुढच्या जे काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला कितपत समजतील मला माहीत नाही. म्हणजे काय गोष्टी आहेत त्या माहिती आहेत का नाहीत ह्याबद्दल शंका आहे. आणि नसतील माहीत म्हणजे कसं होतं की आपण त्या गोष्टीकडे एवढ्या फोकसने लक्ष करत नाही. त्यामुळे ते आपल्याला आपण जे डे टू डे लाईफमध्ये चालू आहे तेच आपल्याला वाचायला टाईम नसतो. मग त्या गोष्टीकडे कसं लक्ष जाणार, आपल्या फक्त काना पडत असतात, अरे हे गोष्ट असू शकते किंवा फ्रेंड सर्कल थ्रू आपल्याला कळतं. बरं ठीक आहे, असू द्या, तो विषय पुढचा आहे. पण आपण इथं मी तुम्हाला सांगते आता जे आपण आत्ता पाहिलं. आता मी काय सांगितलं तुम्हाला की भूगोल, देन पर्यावरण, ते विज्ञान, अर्थव्यवस्था, इतिहास, राज्यव्यवस्था आणि सुरक्षा. ठीक आहे. आता बघा काय होतं बघा. भूगोल काय म्हणतो की पृथ्वी कशी बनली. पर्यावरण काय सांगतं, आता ही पृथ्वी बनली त्याच्यावर काय झालं, जीवन जगण्यायोग्य झालं. ठीक आहे. नंतर काय झालं, विज्ञान काय म्हणते, जीवसृष्टी आणि तंत्रज्ञान वाढले.
इतिहास म्हणतो ते मानवाचा विकास झाला, नंतर ते सगळे राजे रजवाडे वगैरे वगैरे ब्रिटिश कालखंड सगळा पूर्ण होऊन जातो. पण व्यापार आता ह्या इतिहासाबरोबर अर्थव्यवस्था सुरू झाली, राज्यव्यवस्था, सुरक्षा ह्या गोष्टीसुद्धा इथं सुरू झाल्या. मग आता ह्या गोष्टींचा किंवा ह्या विषयांचा जे काही इंटरलिंकिंग असणार आहे ते आपण कसं करायचं, तर त्यासाठी जे काय बेस लागणार आहे, आता तो बेस आहे तो थोडाफार कवर करण्याचा मी इथं प्रयत्न करते. आता सुरुवात करूया आपण भूगोल बघूया. आता तुम्ही हे जस्ट एक डेमो टाईपमध्ये लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कितीपर्यंत समस्या ते मी पाहत आहे. आता इथं भूगोल काय म्हणते की पृथ्वी बनली. बरं ठीक आहे. आता ह्या पृथ्वीची निर्मिती जी तुम्हाला आपण भूगोलामध्ये वाचतो, ऑप्शनलमध्ये बेसिकली हे जास्त मॅटर करतं की आपल्याला जास्त सखोल जावं लागतं. मग ते बिग बँग थिअरी असेल किंवा जे काय ब्लॅक होल वगैरे जे ब्रह्मांडाची उत्पत्तीची संकल्पना असतील. आता ह्या आपण पुस्तकात वाचलेल्या वेगळ्या आणि आपली हिंदू संस्कृती आहे किंवा आपण ज्या धर्मामध्ये वाचलं असेल त्या धर्माच्या ज्या संकल्पना असतील, ज्या संस्कृतीच्या ज्या संकल्पना असतील ह्या जगनिर्मितीच्या, ते ब्रह्मांड निर्मितीच्या, ह्याचा थोडासा संबंध किंवा तारतम्य बसवण्याचा एक आपला मेंदूचा आपला एक आटापिटा असतो की नक्की हेच झालं, हेच असंच घडलं होतं का. कारण आपल्याला ते कन्फ्युजन होत जातं. म्हणजे वाचतो एक, म्हणजे आपण जे आधी वाचलेलं असतं किंवा आधी जे आपण ऐकलेलं असतं त्याचा संबंध आणि पुस्तकामध्ये म्हणजे नक्की खरं कोणाचं मानायचं. ठीक आहे. तर आपण कुठून सुरुवात करूया तर ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि ब्रह्मांडाचा अंत. उत्पत्ती आणि अंत ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. आता समजा हे बघा काय, हे मी चित्र कशात दिलेलं आहे तर एक आहे ब्लॅक होलचं, जे की ब्रह्मांडाची उत्पत्तीसुद्धा तिथूनच होते आणि जे काय अंत आहे तो सुद्धा तिथूनच होता असं विज्ञान सांगतं. किंवा जे काही आपले खगोलशास्त्र आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्यांचा जो शोध त्यांनी लावलेला आहे, जे काही इमेजेस वगैरे त्यांच्या लेवलपर्यंत त्यांनी जिथपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे करू शकतात तिथपर्यंत त्यांनी केलेला आहे. आता ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला पुढे सांगत आहे. हे दुसरं चित्र पाहून घ्या. बघा इथे एक तुम्हाला ब्लॅक कलरचा होल दिसतोय. हा एक ब्लॅक होल, त्याला ब्लॅक होल म्हणतात. नक्की हा ब्लॅक होल काय आहे. आता ही आहे ती इमेजेस आहेत. ह्या काय बनवलेलं नाही आहेत. हे आपले ते जे आपण वरती सॅटेलाईट वगैरे पाठवतो त्यानुसार त्यांनी त्या सॅटेलाईट्सनी ह्या इमेजेस पाठवलेल्या आहेत. त्या इमेजेस मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपण आकाशगंगा आपल्याला तुम्हाला माहीत आहे मिल्की वे ही आपली आकाशगंगा आहे. मिल्की वे. आता ती कशी आहे तर तिचा असा मार्ग आहे बघा. म्हणजे ह्या कुठल्याही तर इथं कुठेतरी आपण आहोत. म्हणजे आपण आहोत म्हणजे आपण कोण आहोत, आपण आहोत म्हणजे काय तर आपलं जे सूर्यमाला आहे ती तिथं आहे आणि त्या सूर्यमालेमधला आपला पृथ्वी आणि त्या पृथ्वीच्या मधला आपला खंड आणि त्या खंडामधला आपला देश आणि त्या देशामधलं आपलं राज्य आणि त्या राज्यामधला आपला जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधला आपलं तालुका आणि गाव आणि मग तिथं आपण आपलं घर. ही अशी जी लिंक आहे, ही जी लिंक आहे ती तुम्हाला समजली पाहिजे जेव्हा आपण अभ्यास करत असतो. आता ही हे तुम्हाला ह्यासाठी एक हे सांगते. जे यूट्यूब आहे बघा, यूट्यूबवरती बरेच असे व्हिडिओ पडलेले आहेत बघा. त्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा असं ते दाखवतात जिओग्राफिकल लोकेशनपासून वर ब्रह्मांडापर्यंत येतात आणि तिथून परत खाली आणतात. म्हणजे तिथून त्यात तुम्हाला अंदाज येईल की अरे हे एवढंसं म्हणजे आपलं घर म्हणजे एवढं काय आपलं काही जग नाही. त्यामुळे त्या परीक्षेचा आणि ह्याचा काही जास्त टेन्शन पण घेऊ नका. काही विद्यार्थी टेन्शनमध्ये सुद्धा असतील. त्यामुळे त्या लेवलपर्यंत जेवढं आपल्याला मिळते तेवढं त्यानुसार आपण चालणे हे आपलं पहिलं काम असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे तुम्हाला सांगितलं हे आपल्या आकाशगंगा. आता भूगोल म्हणजे आपण NCERT वाचतो सुरुवातीला, त्यामध्ये बघा एक बिग बँगची घटना असते. आता हे बिग बँगची घटना म्हणजे काय की जी ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली कधी झाली, जी काय 13.8 अब्ज वर्षापूर्वी. आता 13.8 अब्ज किती वर्ष होतात किंवा काय होतात ते कॅल्क्युलेशन तुम्ही करा. तर आता ही बिग बँगची घटना, हा एक स्फोट दिसतोय बघा. काय झालं, या महाविस्फोटामुळे आपल्या विश्वाची, काळाची आणि अवकाशाची सुरुवात झाली. तुम्हाला हे आठवत असेल आपलं लहानपणी आपल्या 90sच्या काळात आपलं
ते टी व्हीला एक कार्यक्रम लागायचा बघा, जो पुराण वगैरे ते सांगायला बघा, मे काल हो वगैरे वगैरे अशा टाईपमध्ये ते सुरुवातीला असायचं बघा, कालचक्र असं ते काय मला एवढं आठवत नाही, पण ते तशा टाईपमध्ये होतं बघा. तेच हे काळाचे आणि स्पेसची सुरुवात झाली. ठीक आहे. आता ह्या विश्वाचे वय जे आहे ते काय म्हणते, म्हणजे शास्त्रज्ञांनी जो शोध लावलेला आहे त्यानुसार बघा, आपल्या विश्वाचे जे वय आहे म्हणजे किती वर्ष झाले बघा, 13.8 अब्ज वर्ष जुने आहे. आता सुरुवातीची जी अवस्था होती विश्वाची ती काय होते की सर्व विश्व एका सूक्ष्म आणि अतिउष्ण बिंदूमध्ये सामावलेलं होतं. म्हणजे त्यालाच म्हणतात बघा, तुम्ही ऐकलं असेल गॉड पार्टिकल. ठीक आहे, गॉड पार्टिकल. त्यानंतर काय सांगतं बघा, अवकाशाचा विस्तार. आता हा स्फोट नसून अवकाशाचा वेगाने विस्तार झाला असं हे म्हणतात. पुढे काय म्हणताय की हा जो विस्तार आहे तो असा अजून सुरू आहे. विस्ताराचा हा विस्तार आजच्या घडीलाही सुरू आहे. म्हणजे अजून हे विश्व अजून मोठं होत आहे. तुम्ही जे NCERTचं बुक आहे बघा, त्यामध्ये ते सांगितलं असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, त्याने कृती दिलेली आहे. समथिंग लाईक एकच मिनटं, असा एक फुगा आहे, त्या फुग्यावरती तुम्हाला असं गोल करायला सांगतात आणि तो फुगा फुगवायला सांगतात. म्हणजे तशाच प्रकारे ही जे बिग बँगची घटना घडली त्यानंतर हे असं म्हणजे त्या फुगा फुगवल्यानंतर ते डॉट्स असणार आहेत त्या फुग्यावरची, त्या हळूहळू काय होतात की लांब जायला सुरू होतात. ठीक आहे. तशा प्रकारची ही विस्तारची एक संकल्पना त्यांनी मांडलेली आहे की अशा प्रकारे असू शकतं. पुढे काय झालं की मूलद्रव्यांची निर्मिती. या घटनेनंतर काय झालं, हायड्रोजन आणि हेलियम वायू तयार झाले. ठीक आहे. आता आलं बघा, इथं आलं विज्ञान. मग घटना कशाची, ही ह्याची बिग बँगची. त्या आले विज्ञान हे जिथं तिथं सुरुवातीला काय सुरुवात बी त्याच्यापासून आणि शेवट बी त्याच्यापासून असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा काय होतं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला शेवटी मी सांगते की नक्की मला म्हणजे जे काय आपण वाचतोय ह्याचा इंटरलिंक शेवटी करणार की तुम्हाला नक्की कशासाठी वाचलं आहे. आता ही बिग बँग घटना हे तुम्ही समजून घ्या किंवा ह्या संदर्भात तुम्हाला जर हिथं जर नाही समजलं तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा पाहू शकता. त्याबद्दलचे भरपूर असे व्हिडिओ पडलेले असतात. आता बिग बँग नंतर विश्व कसं बनलं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं हा जो फुगा होता हा समजा एक मिनटं, हा फुगा एवढासा होता पहिला. त्याला आपण काय केलं, इथे एक डॉट दिला, इथे एक डॉट दिला, इथे एक डॉट दिला. नंतर हा फुगा काय केला, असा मोठा फुगवत केल्यानंतर आता हे डॉट काय होणार की लांब असं जाणार. ठीक आहे. मग आता बिग बँगच्या महाविस्फोटानंतर विश्व काय झालं बघा, एका सेकंदाच्या काही भागातच प्रचंड वेगाने पसरले आणि नंतर थंड होऊ लागले. पहिले वायू काय सांगितलं, हायड्रोजन आणि हेलियम हे वायू हलके वायू तयार झाले. पुढे काय झालं बघा, ताऱ्यांचा जन्म. गुरुत्वाकर्षणामुळे हे वायू एकत्र आले आणि अब्जावधी ताऱ्यांची निर्मिती झाली. ठीक आहे. आकाशगंगा तयार झाल्या. मिल्की वे आपली बघा, मंदाकिनी ही आपली आकाशगंगा आहे. ताऱ्यांचे मोठमोठे समूह बनून आकाशगंगा तयार झाल्या. पुढे काय, ग्रह आणि परत आपली पृथ्वी, ताऱ्यांभोवती फिरणारे धूळ आणि खडकापासून पुढे असे ग्रह बनले. ठीक आहे. त्यानंतर उपग्रह वगैरे वगैरे येतात. ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे का नाही, ही इन्फॉर्मेशन जस्ट एक शॉर्ट तुम्हाला थोडीशी एक बिंदूला अशी एक ठिणगी पडावी त्यासाठी तुम्हाला हे इन्फॉर्मेशन मी इथं दिलेली आहे की तुम्ही कसा ती एक डेव्हलप करू शकता क्षमता. पुढं काय बघू आता हे बिग बँग झालं. आता हे बिग बँग झालं, पण हे नक्की हे बिग बँग झालं म्हणतात ही, पण नक्की कशामुळे झालं किंवा कुठल्या गोष्टीने झालं, म्हणजे काय एकत्र आल्यानंतर हे बिग बँग झालं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक ब्लॅक होल ही एक संकल्पना येते बघा. ब्लॅक होल तुम्हाला इथं दिसत असेल बघा, दाखवते एकच मिनटं. हा बघा, इथे तुम्हाला एक ब्लॅक होल, इथं हा एवढा काळा भाग दिसत असेल, हा इथं बघा हा. आता हा ब्लॅक होल, त्याला मराठीमध्ये आपल्याला काय म्हणतात, कृष्णविवर असं म्हणतात बघा. म्हणजे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे काय ते लिहिलेलं की कृष्णविवर असं संज्ञा दिलेली आहे त्याला. ठीक आहे. कुठं तो ब्लॅक होल ही काय आहे की अंतराळातील अशी जागा आहे जिथे गुरुत्वाकर्षण बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतकं प्रचंड असतं की तिथून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. म्हणजे तो जो गोल आहे तो ब्लॅक कलरचा सगळा आपल्याला दिसत आहे, जरी तिथं आतमध्ये प्रकाश गेला तरी तो स्वतःकडे खेचून घेतो. एवढ्या प्रकारचं त्याचं ते ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वाकर्षणाचं बल असतं. मग त्याच्या आतमध्ये काय आहे
हे हे सुद्धा आपल्याला म्हणजे खगोलशास्त्रज्ञांना अजून माहीत नाही आहे नक्की याच्या आतमध्ये काय आहे. ठीक आहे. निर्मिती, आता ह्याची निर्मिती कशी होते बघा. जेव्हा एक महाकाय तारा म्हणजे त्याचं सूर्यापेक्षा तो मोठा पाहिजे. आता बघा आपला सूर्य केवढा मोठा आहे आणि त्या सूर्यापेक्षा सुद्धा मोठा असा एक महाकाय तारा जेव्हा, आता तुम्हाला हे माहीत असेल की आपला जो सूर्य आहे त्या सूर्याभोवती जे हिलियम आणि हायड्रोजनचं जे काही संलयन विखंडन काय काय होते. ठीक आहे. तर ते घटना घडत असताना काय होतं की त्याचा संपूर्ण इंधन संपवून स्वतःच्याच नववजनाने नष्ट होतो. त्याला सुपरनोवा एक कॉन्सेप्ट म्हणतात बघा, सुपरनोवा. तुम्ही हे जे शब्द आहेत ना ते यूट्यूबला टाकून त्याच्याबद्दलचे व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ते एक ॲनिमेशन टाईपमध्ये दिसतील आणि त्याचं काय होईल की तुम्हाला ते इमॅजिनेशन होईल. ठीक आहे. स्वतःच्याच वजनाने काय झालं, सुपरनोवा विस्फोट झाला आणि त्यानंतर काय झालं की ब्लॅक होल तयार झाला. आता प्रकाशाचे परावर्तन होत नसलेलं, म्हणजे परावर्तन माहिती आहे, प्रकाश असा येतो, समजा इथं काय असेल तर इकडून हे परावर्तित होऊन असं होतं. ठीक आहे. परावर्तन होत नसल्याने ब्लॅक होल डोळ्यांनी किंवा साध्या टेलिस्कोपने दिसत नाहीत. ते पूर्णपणे काळे असतात, म्हणून तर त्याला ब्लॅक होल म्हणतात. ठीक आहे. आता ह्याचा शोध कसा लागतो बघा. ब्लॅक होलच्या जवळ जाणाऱ्या ताऱ्यांवर आणि वायूंवर याचा होणाऱ्या परिणामांवर शास्त्रज्ञ त्याचा शोध लावतात. बघा ते कसे लॉजिक लावले बघा त्यांनी. पुढे इव्हेंट होरायझन, ब्लॅक होलच्या सभोवतालची ती सीमा ज्याच्या आत गेल्यानंतर कोणतीही वस्तू परत येऊ शकत नाही. म्हणजे आता हा समजा ब्लॅक होल आहे आणि त्याच्या सभोवतालचा असं एक हे असते, त्याचा जो इव्हेंट होरायझन असते, म्हणजे असं एक खड्ड्या म्हणजे आता उतार कसा असतो तशा टाईपमध्ये चाललेलं असते हे सगळं. आणि इथं जाऊन त्याला म्हणतात ते इव्हेंट होरायझन, म्हणजे तिथं ती घडणार असते. पुढे जाऊन ही समजा इथं गोल असते, इथे एक पृथ्वी वगैरे काय असेल ग्रह असेल तो हळू जाऊन इथे जाणार, म्हणजे हा झाला इव्हेंट होरायझन. म्हणजे ती घटना इथून पुढे जात असते. मग ती आतमध्ये सामावून घेते. तर कशात घेते, त्याच्या आतमध्ये काय ती आपल्याला माहीत नाही. इथपर्यंत आपण आलो आहे. ठीक आहे. पुढं आणि आपल्या आकाशगंगेच्या केंद्रभागी असल्या, आता ही झालं ब्लॅक होलचं. आता तुम्ही म्हणत असाल की आता हे ब्लॅक होल आता आपल्या आकाशगंगेच्या मध्ये आहे का नाही हे माहीत नाही, किंवा आपण पण तिथं जाणार आहे का ते आपल्याला माहीत नाही. आता ते म्हणजे ते कधी होणार आहे ते माहीत नाही, पण होणार आहे हे नक्की. आता आपली जी आकाशगंगा आहे मिल्की वे, आता त्या मिल्की वे त्यात काय सांगतात शास्त्रज्ञ की मिल्की वे आकाशगंगा जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा केंद्रभागीमध्ये सुद्धा एक ब्लॅक होल आहे. बघा आपली जी मिल्की वे आकाशगंगा आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक ब्लॅक होल आहे. त्याचं नाव काय बघा, सॅजिटेरियस ए. थोडासा हा रटावाना पार्ट वाटत असेल ज्यांना म्हणजे ज्यांना माहिती समजत नाही त्यामुळे त्यांना वाटणारच ना, ऑब्वियसली वाटणार. पण तुम्ही ही माहिती नाही म्हणून दुर्लक्ष करू नका, हे शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचं फुल म्हणजे जे काही कन्फ्युजन आहे ते सगळं शेवटी तुम्हाला, म्हणजे आपण हे रामायण महाभारत कशासाठी एवढं केलं हे तुम्हाला शेवटी कळेलच. ठीक आहे. ह्या ब्लॅक होलचे नाव काय आहे तर सॅजिटेरियस ए. आता हा बघा ही जी आपली ही तर सगळीकडे कुठे आपली आकाशगंगा असेल, आकाशगंगा आहे, त्या आकाशगंगेच्या मध्यभागी म्हणजे इथं आपल्या कुठल्या तरी हे असेल बघा, सूर्यमाला असेल आपल्या असल्या ठिकाणी. ठीक आहे. सॅजिटेरियस हा आपला ब्लॅक होल आहे. हे आपल्या आकाशगंगेच्या अगदी मध्यभागी स्थित आहे. याला वैज्ञानिक भाषेत काय थोडक्यात SGRA सॅज ए स्टार असं म्हणतात. याचं वजन किंवा याचं वस्तुमान आपला जो सूर्य आहे त्या सूर्यापेक्षा बघा 40 लाख पट जास्त आहे. म्हणजे ती घटना घडण्यासाठी किती पाहिजे वजन, आपला जो सूर्य आहे त्या सूर्याचं जे मास आहे त्या मासापेक्षा, आता तुम्ही सांगू शकता की सूर्याचं मास किती आहे आणि त्यानुसार कॅल्क्युलेट करू शकता 40 लाख पट असणे जास्त आहे असं ह्याचं बघा, म्हणजे किती त्याचं वजन जास्त आहे. आणि आता बघा हे तुम्ही म्हणा आता आपण बी लगेच जाणार का त्यात जाणार नाही. पृथ्वीपासून सुमारे किती 26,000 प्रकाश वर्षे दूर. आता ही जी कॅल्क्युलेशनची जी मेथड्स आहेत ते बघा ह्या खगोलीय संकल्पना असल्यामुळे ते खगोलीय मापन पद्धतीनेच आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्या छोट्या पार्ट्समध्ये डिवायडेशन करून हे काढू शकता की 26,000 प्रकाश वर्ष म्हणजे किती, तर काय आपल्या भूगोलामध्ये दिलेलं असते. ठीक आहे. पहिले चित्र बघा कधी घेतलेलं 2022 बघा. 2022 इव्हेंट होरायझन टेलिस्कोपने याचे पहिले थेट छायाचित्र घेतले. म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला माहीत नव्हतं की आपल्याला इथं आहे का नाही, ते त्याचा चाललेला गोंधळ म्हणजे शोध घेण्यात चाललेला. ठीक आहे. आपल्याला कधी कळालं तर 2022 कळालं. ठीक आहे.
आता मी इथे बघा तुम्हाला सांगितलं हे सगळं आपण हे पुस्तकामध्ये वाचले. आता हेच आपल्या कसं होतं, जे आपल्याला ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती दिलेली आहे त्या पद्धतीमध्ये त्यांनी जे शोध लावले त्याच्यानंतर त्यांनी काय काय त्यानुसार जी आपली शिक्षण पद्धतीची जी मांडणी आहे, जी काय अभ्यासक्रमाची मांडणी आहे, ते अभ्यासक्रमाची मांडणी आणि आपले वेद पुराण वगैरे जे सांगतात, उपनिषद वगैरे सांगतात, तर ह्याची सांगड काय बसते का ते आपण पाहूया. ठीक आहे. आपण काय म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण आधुनिकतावादाचा म्हणजे आधुनिक मॉडर्नायझेशन ही जी कॉन्सेप्ट आहे ही काय म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे. आपण काय पाश्चिमात्यांचं अनुसरण करायचं नाही, तर आपल्याला जे पटतं आहे त्याच्यानुसार आपण चालायचं. ठीक आहे. ही असते ही मॉडर्नायझेशनची पद्धत म्हणजे आधुनिक पद्धत. म्हणजे आपण मुख्यतः काय करतो, आपला पेहराव चेंज करतो, पण आपण पेहराव चेंज न करता आपण काय केलं पाहिजे, एक विचार चेंज केले, सॉरी आपले जे विचार आहेत ते चेंज केले पाहिजे. त्या लॉजिकलनुसार मांडण्यासाठी ते शिकलं पाहिजे. ठीक आहे. आता बघूया, आता इथं सांगितलं बघा, हिंदू ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे की वेद पुराणे आणि उपनिषदे आहेत विश्वाच्या आणि पृथ्वीच्या इतिहासाला चक्रव्यूह म्हणतात. जसं की आपण जे काही सायकलिक टाईम वगैरे आहे त्याला काय म्हणतात, कालचक्र. ते आधी मगाशी तुम्हाला सांगितलं बघा, हे असं मला आठवते बघा, असं एक चक्र असायचं आणि त्याच्यामध्ये ते एक साधू बसलेला असायचा आणि हे असं चक्र दिसायचं आणि हे गोल 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 फिरायचं, असं ते एक दाखवायचे बघा. सुरुवातीला एक टाईम झोन वगैरे सायकलिक टाईम झोनच्या स्वरूपात दाखवायचे. ठीक आहे. आणि विज्ञानाप्रमाणेच हिंदू धर्मग्रंथामध्येही पृथ्वीचा आणि विश्वाचा इतिहास कोट्यावधी अब्जावधी वर्षांचा प्रचंड मोठा असल्याचे सांगितले आहे. ठीक आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार पृथ्वीच्या उत्पत्तीचा आणि इतिहासाचा कालक्रम खालीलप्रमाणे आहे. बघा, विश्वाची आणि पृथ्वीची निर्मिती, सृष्टी. बघा, हिरण्यगर्भ कॉस्मिक एग या ऋग्वेदातील हिरण्यगर्भ नुसार सुरुवातीला संपूर्ण विश्व एका सोन्याच्या अंड्याच्या स्वरूपात होते, ज्याच्या बघा आता इथं पण महाविस्फोट सांगितला आहे बघा. म्हणजे बघा, ही जी इन्फॉर्मेशन आहे जी आता आपण वाचली ही आत्ता आपल्याला कळलं 2022मध्ये, किंवा जी काही आत्ताची जी 90चे जो काल होता पुनर्जागरणचा युरोपियन लोकांचा काळ होता, त्यानंतर हळूहळू ते शोध लागायला गेले. पण त्याच्या अगोदरसुद्धा आपल्याला माहीत होतं की ह्याचा जो विश्वाची निर्मिती आहे ती महाविस्फोटाच्या घटनेमधून झालेली आहे, किंवा विस्तारातून पृथ्वी आणि ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. आपल्याला बघा, वराह अवतार, दशावतार वगैरे त्यामधला एक अवतार, आणि महासागर पुराणानुसार काय म्हणतात की सुरुवातीला पृथ्वी ही एक वैश्विक महासागराच्या कॉस्मिक वॉटरच्या खोल गर्तेत बुडाली होती. नंतर काय भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून पृथ्वीला म्हणजे भूदेवीला समुद्राच्या तळावर आणले. ही तिची पुनर्रचना. म्हणजे बघा, ही थोडंफार आपल्या ह्याच्याशी मॅच होते. मी हे तुम्हाला का सांगते आहे की तुमचं असं म्हणजे मनामध्ये कन्फ्युजन राहू नये की अरे वाचतोय एक आणि ह्याच्यामध्ये ऐकतोय एक आणि ते तसं गोंधळ व्हायला नको. ठीक आहे. बघा, ब्रह्मदेवाचा एक दिवस ही कशाचीच पुराणातली संकल्पना आहे. बघा, एक दिवस एक कल्प. हिंदू कालमापनानुसार ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प. कालावधी किती? एक कल्पमध्ये 4.32 अब्ज, 4.32 वर्ष. आता बघा इथं मुख्यतः आहे आधुनिक विज्ञानाने सांगितलेल्या पृथ्वीचे वय 4.5 अब्ज या आकड्याशी अतिशय जवळ आहे. म्हणजे आपल्या जे काय म्हणतात त्याला, जे भक्ती चळवळीमध्ये जे काय ज्ञानेश्वरांनी जे काय जाणलं ते आणि हे जवळपास सेम आहे असं इथं सांगितलं आहे. म्हणजे हे आधुनिक विज्ञानाने जे सांगितलं आहे आणि आपलं पुराण जे सांगतं त्याच्याशी थोडेफार आकडेवारी जवळ असणे म्हणजे हे पण काही छोटी गोष्ट नाही. ठीक आहे. पुढे बघा, सृष्टीचे चक्र. ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात होती. म्हणजे कोणाची बघा, ब्रह्मदेवाची काय होती, दिवसाची सुरुवात. म्हणजे जशी आपली संडे मंडे आहे तसं त्याच्या दिवसाची सुरुवात होती. सुरुवात झाली काय होते की पृथ्वीवर जीवन निर्माण होते. पृथ्वीवर जीवन म्हणजे बघा, ती घटना कधी ते हेलियम हायड्रोजन वगैरे सगळं हे होऊन मग ते काय पाण्यातील जीवन आमकन तमकन तेवाला पृथ्वीवर जीवन निर्माण होते. सृष्टी त्यांची रात्र झाली. कुणाची? ब्रह्मदेवाची. की पृथ्वी आणि विश्वाचा विनाश होतो. म्हणजे आपला जे सगळा गोंधळ चालला आहे तो ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या सुरुवात आणि संपण्यावर रात्रीवर अशा टाईपमध्ये हे चक्र आहे ते अनंत काळापासून अविरत सुरू आहे. ठीक आहे. अजून काय की आपल्याला माहिती आहे महायुग, 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार, कलियुग. आता बघा,
या पृथ्वीवर सर्वात पवित्र आणि सोन्याचा काळ कुठला? सतयुग. त्रेतायुग म्हणजे काय? भगवान रामांचा अवतार. ठीक आहे. द्वापारयुग म्हणजे भगवान कृष्णांचा अवतार. कलियुग. आता कलियुग हे आता जग म्हणते कलियुग चालू आहे. ठीक आहे. कलियुग तर कलियुग आता हा सध्या सुरू असलेला काळ आहे, ज्यामध्ये नैतिकता वाटते. 4.32 लाख वर्ष जे की इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे मन्वंतरे, एक कल्पामध्ये 14 मन्वंतरे. प्रत्येक मन्वंतराचा एक प्रमुख राजा, ते म्हणून त्याला मनु म्हणतात. ती आपली ते लोकमान्य टिळकांनी नाही का, ते लोकमान्य टिळकांनी कोणती, बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली ती हीच मनु. हिंदू मान्यतेनुसार सध्या आपण 7व्या मन्वंतरात म्हणजे वैवस्वत मनु आणि 28व्या महायुगाच्या कलियुगात आहोत. आता बघा, तुम्हाला हे माहीत असेल, ते आपली पांडुरंगाची आरती, योगी 28 विठे उभा. आले का? कॅल्क्युलेशन होते का? बरोबर 28 महायुगाच्या कलियुगात जगत आहे. ठीक आहे. हां, आता हे सगळा गोंधळ झाल्यानंतर ना, तर तुम्हाला मी सांगितलेली ही बिग बँग जी घटना सांगितली आणि ब्लॅक होल ह्या ज्या 2 घटना सांगितल्या, ह्या दोनचे संबंध बघा काय आहे. बिग बँग आणि ब्लॅक होल हे दोन्ही विश्वातील सर्वात शक्तिशाली आणि रहस्यमय घटक आहेत. याचा संबंध अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर ह्या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या सिंग्युलॅरिटीवर आधारित आहेत. सिंग्युलॅरिटी म्हणजे काय बघा, म्हणजे एकाच गोष्टीवर एकत्र येणे आणि तिथूनच बाहेर पडणे, अशा टाईपमध्ये ही सिंग्युलॅरिटीची संकल्पना आहे. आता बघा, समानता काय म्हणतात? बिग बँग होण्यापूर्वी विश्वातील संपूर्ण ऊर्जा आणि द्रव्य एका अत्यंत सूक्ष्म अनंत घनता आणि प्रचंड तापमान असलेल्या बिंदूमध्ये सामावले होते. याला सिंग्युलॅरिटी म्हणतात. जी की तुम्हाला मी संकल्पना सांगितली बघा, ही ब्लॅक होलची. तो ब्लॅक होल काय करत आहे? सगळं काय विश्वातलं आहे ते खात आहे. म्हणजे इथं काय होतं आहे की जमा होत आहे. ठीक आहे. संबंध काय? आता आज प्रत्येक ब्लॅक होलच्या केंद्रभागी नेमकी अशी सिंग्युलॅरिटी आढळते. जशी की आपली मिल्की वे गॅलेक्सीच्या मध्ये सुद्धा ती सॅजिटेरियस वगैरे हे नावाची जी काय सिंग्युलॅरिटी आहे, त्यामध्ये ते सगळं विश्व एक म्हणजे त्या बिंदूमध्ये आज जाऊन गुप्त होत आहे असं पण म्हणू शकतो. म्हणजेच बिग बँगची सुरुवात ज्या बिंदूतून झाली तसाच बिंदू आज प्रत्येक ब्लॅक होलच्या पोटात दडलेला आहे. म्हणजे बघा, इथं बघा, हे आतमध्ये येतंय आणि इथूनच हे बाहेर पडते, अशा टाईपची ही संकल्पना आहे. कशाची? बिग बँगची आणि ब्लॅक होलची. प्रायमॉर्डिकल ब्लॅक होल्स. साधारणपणे एखादा मोठा तारा नष्ट झाल्यानंतर ब्लॅक होल होतो. परंतु शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा 13.8 अब्ज वर्षापूर्वी बिग बँग झाला होता, तेव्हा निर्माण झालेल्या प्रचंड दाबामुळे विश्वाच्या सुरुवातीला काही सेकंदातच अनेक लहान मोठे होल्स तयार झाले. या ब्लॅक होल्सला काय म्हणत होते? प्रायमॉर्डिकल ब्लॅक होल्स. हे थेट बिग बँगचे अपत्य मानले जाते. वेळेचा आणि गुरुत्वाकर्षणाचा अंत बघा. आता बिग बँगमुळे वेळ आणि टाईम याची सुरुवात होते आणि याच्या उलट काय होतं, जेव्हा ब्लॅक होलच्या आत गेला की तिथं काय होतं, प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे वेळ थांबते तिथं. ही एक गोष्ट तुम्हाला कळत बघा, तिथं वेळ म्हणजे खूप असं ते स्लोमध्ये चालतं, असं काहीतरी आहे बघा संकल्पना. ती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगते बघा. ते वेळ थांबते आणि भौतिकशास्त्राचे नियम काम करणे बंद करतात बघा. ते भौतिकशास्त्रामध्ये ते लाईटचं रिफ्लेक्शन होत नाही. म्हणजे जिथून बिग बँग विश्वाची सुरुवात करतं आणि तिथेच ब्लॅक होल विश्वाचा अंत करतं. हे मला सांगायचे. थोडक्यात समजून घ्या की बिग बँग एका सिंग्युलॅरिटी विस्फोटाचा स्फोट होऊन संपूर्ण विश्व बाहेर पडले, म्हणजे विश्वनिर्मिती. आणि ब्लॅक होल म्हणजे काय? विश्वाचा अंत. ही झाली संकल्पना संपूर्ण. ठीक आहे. आता ह्या गोष्टीचा संबंध आपल्या अभ्यासक्रमाशी कसा जोडायचा, ठीक आहे, आता हे आपण पाहूयात. विषय बघा. आता ही जी संकल्पना झाली ही झाली गणिताची संकल्पना किंवा खगोलशास्त्रीय संकल्पना. आता ही संकल्पना आपण पुढे जाऊन काय शिकतो की आपल्या भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये ही संकल्पना येते. म्हणजे आहे कुठली गणिताची, जी काय फिजिक्स मॅथ्स वगैरे ती पण सायन्समध्ये ते पण येतं. नंतर ह्या गोष्टीला पुढे पर्यावरणाशी परिणाम, नंतर काय आलं, जीव आली, जीवसृष्टीनंतर विज्ञान, परत इतिहास, परत भाषा, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, अर्थव्यवस्था. म्हणजे हे असे आपण जे आपण अभ्यासक्रमाला जे विषय आहेत त्या विषयाची लिंक एका विषयाची दुसऱ्या विषयाशी लागणे हे पहिला मुख्य मुद्दा असतो. ठीक आहे.
आता आपण इथंच थांबूयात, कारण जास्त लोड तुम्हाला पण द्यायला नको, मला पण व्हायला नको. ठीक आहे. राहिली आता ही संकल्पना जी आहे, आता ह्यानं तुम्हाला असा अंदाज आला असेल की ते एवढा तर अंदाज आला असेल ना की अरे आपण हाय कुठं आणि आपली सुरुवात कुठून झाली, एवढं जरी तुम्हाला समजलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मग आपण याच्यानंतर आता हे जे विषय आहेत हे कसे जोडायचे किंवा काय करायचे त्याबद्दल आपण पाहूयात. हे एक थोडीशी झलक होती की तुम्हाला एक तुमचं एक विचारशक्तीची क्षमता जी आहे, असं म्हणजे तो जो बांधलेला आहे तो असा फुटायला हवा आणि तिथून असं जास्त म्हणजे लेवल लॉजिकल थिंकिंग त्यामध्ये तुम्ही उडी मारायला हवी, यासाठी सुरुवात होती, लेक्चर सुरुवात होती. ठीक आहे. संकल्पना समजली असेल तुम्हाला, बिग बँग, ब्लॅक होल वगैरे. आता ह्याचे काय करा तुम्ही व्हिडिओ जे यूट्यूबला खरंच बघा, म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला काय होईल, जेव्हा आपण डोळ्याने बघतो आणि त्याचं इमेजिन व्हायला लागतं, मग त्यानुसार काय होतं की अरे हे असं आहे. मग ते थोडीफार आपल्या ज्ञानात पण भर पडते आणि ती आधार जी आपल्या आन्सर रायटिंगमध्ये जी क्षमता लागणार आहे कुठपर्यंत आपल्याला विचार करायला पाहिजे ते त्या लेवलपर्यंत एक माइंडसेट तयार होतं. ठीक आहे. थँक्यू एवढं ऐकून घेतल्याबद्दल. ही लेक्चर सिरीज जी आहे ती तुम्ही स्किप करू नका आणि ही तुम्हाला भरपूर म्हणजे खूप मदत करेल. जी काही तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी लागणार, तुम्ही इकडे तिकडे भटकू पण नका, निवांत राहा आणि जी काही सुरुवात आहे ती. आणि त्याचबरोबर आपलं जिओग्राफी ऑप्शनल ची लेक्चर सिरीज आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे आता ही त्याचाच पाया असून आहे असं समजू शकता आणि हे सुद्धा लेक्चर त्यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. आणि आता बघू जे आता कंबाईन बीचा पेपर झाला, नंतर आता मला वेळ नाही भेटला की माझी बहिणीची पण एक्झाम होती, त्यामुळे पुढचे व्हिडिओ जर अपलोड करण्यासाठी वेळ लागला त्याबद्दल सॉरी. पण आता ही जी ग्रुप सीची एक्झाम आहे त्याबद्दल पण व्हिडिओ तयार करण्यात येतील, म्हणजे बेसिक, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की 1 डे 1 टॉपिक असं एक कंप्लीट करूया, म्हणजे तो पोर्शनसुद्धा कंप्लीट करूया. ठीक आहे. थांबूयात आता. थँक्यू.